समर्थ श्रीराम. दशक 7 समास 6 बद्ध मुक्त निरूपण. या समासात म्हटलंय की निरूपण ऐकताना किंवा निरूपण वाचताना, ग्रंथ वाचन करताना मन अगदी ब्रह्माकार होतं. पण नित्याचा व्यवहार करू लागलं, प्रपंचात आलं की तेच मन एकदम खालच्या पातळीवर घसरतं. मग ना धड प्रपंच ना धड परमार्थ असं होतं. तर काय करावं? खरं तर ही प्रारंभीची स्थिती. प्रपंच किंवा परमार्थ याला देहाच्या परिस्थितीशी संबंध नाही. प्रपंच म्हणजे बद्धपण आणि परमार्थ हा मुक्तपणा असं मानलं तरी त्या अंतर्यामी अनुभवायच्या गोष्टी आहेत. ज्या जगामध्ये बद्धपणाने जगतो त्याच जगात मुक्तपणाने जगतोच ना. याचाच अर्थ काय की जगामध्ये वावरण्याने मुक्त अवस्था भ्रष्ट होत नाही. जगामध्ये रमण्याने ती भ्रष्ट होते. रमण्याने भ्रष्ट होते, वावरण्याने नाही. बद्धाला देहबुद्धीमुळे आत्मस्वरूप दिसत नाही आणि मुक्ताला आत्मबुद्धीमुळे दृश्य स्वरूप दिसत नाही. शुद्ध ब्रह्मरूपाच्या ठिकाणी देहबुद्धीसुद्धा नाही आणि आत्मबुद्धीसुद्धा नाही, कारण ते स्वतः सिद्ध आहे. न त्यास बद्धपण आहे न मुक्तपण. हे मानवी दृष्टिकोनाने निर्माण झालेले भेद आहेत. ज्यांना आत्मसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान प्राप्त होतं ते मुक्त समजावेत. शुक, वामदेव, व्यास, भीष्म, अर्जुन, विभीषण, अगदी यांच्यापासून ते महाराष्ट्रातले सर्व संत मंडळी, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास, गोरा कुंभार, जनाबाई, कान्होपात्रा, कितीतरी नावं आहेत. गुजरातेमधील नरसिंह मेहता, मीराबाई आणि अगदी अलीकडील रामकृष्ण परमहंस, विवेकानंद ही जोडी, अन्य अनेक जण, हे सर्व मुक्त असून आपापले व्यवहार ते देहाने करीत, पण त्यात मन गुंतलेलं नसे म्हणून विकार सुद्धा नसायचे. हे साधण्याचा कोणता मार्ग बरं? मग त्यांना जे साधलं ते आपल्याला का नाही? तर हे साधण्याचा मार्ग एकच, अभ्यास, निरंतर अभ्यास. कशाचा अभ्यास? धर्माचं पालन, नीतीचं आचरण आणि व्यवहाराचं जतन यांचा अभ्यास. या तिन्ही गोष्टींचा कौरवांकडे प्रकर्षाने अभाव होता. त्यामुळे झालं काय? अंगी हत्तीचं बळ असून सुद्धा, बलाढ्य मोठी नारायणी सेना असूनही, भीष्मांसारखे, द्रोणांसारखे दिग्गज योद्धे असून सुद्धा कौरवांचा पराभवच नाही तर संपूर्ण नाश झाला. म्हणून बाबा आमटे म्हणतात स्टार नोटमध्ये, भान ठेवून नियोजन करावं आणि बेभान होऊन ते राबवावं. श्रीराम समर्थ श्रीराम.